आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं थालीपीठ दाखवणार आहे। त्या थालीपीठासाठी मी एक मसाला वाटून घेणार आहे। धणे, जिरे, खोबरं, आलं, लसूण आणि मिरची असा, आणि 2 टमाटे किसून घेणार आहे आणि त्याचं मग थालीपीठ आपण ते घालून बनवणार आहोत। कसं ते दाखवते तुम्हाला। ज्वारीचं पीठ आपण आधी घेऊ। त्याच्यात हे डाळीचं टाकू अर्धी वाटी। तांदळाचं टाकल्याने खुसखुशीत होतात थालीपीठ। त्याच्यानंतर हा सगळा मसाला टाकू त्याच्यात। खोबरं असल्याने ना असं वेगळाच एक खुसखुशीतपणा येतो त्याला। कांदा आणि हा टमाटा, ही कोथिंबीर आणि थोडंसं मीठ, हळद आणि अगदी थोडंसं तिखट टाकू, कारण 3 मिरच्या घेतल्या होत्या मी। आता हे मी भिजवून घेते आणि याचा गोळा करते। आधी हे असंच कालवून घ्यायचं आणि लागलं तरच पाणी घालायचं, नाहीतर टमाट्याच्या रसात आणि सगळ्या या ओल्या पदार्थांमध्ये भिजतं ते व्यवस्थित। टमाट्यामुळे ना थालीपीठ असं मऊ असं होतं। वयस्कर मंडळींनासुद्धा असं चावायला वगैरे त्रास नाही होत। नुसतं कांदा घातला तर कडक होतं आणि या खोबऱ्याची टेस्ट त्याच्यात खूपच चांगली लागते। हा गोळा आपण तयार करून घेतला आहे छान। आता याचे थालीपीठ बनवू। आधी थोडंसं तेल टाकायचं तव्यावर आणि मग हा थालीपीठाचा गोळा व्यवस्थित त्याच्यावर थापून घ्यायचा। गरज लागली तर थोडं पाण्याचा हात लावायचा। असं चांगलं पातळ थापून घ्यायचं थालीपीठ। आणि त्याच्यावर थोडेसे तीळ घालायचे, म्हणजे ते छान लागतं जास्त। मध्ये छिद्र पाडायचं। आता हे आपण गॅसवर ठेवू। झाकण लावून एका बाजूने होऊ देऊ आणि नंतर पलटी करून परत भाजू। हे आता 5 मिनिट होऊ देऊ। हे असं कोरडं झालं पाहिजे वरनं। मग याच्यावर आपण थोडंसं तेल टाकू आणि मग उलटी करू बाजू। आता हे दुसऱ्या पण बाजूने छान भाजून घेऊ खरपूस, म्हणजे आपलं थालीपीठ तयार आहे। आणि सोबत हा ठेचा साईडला। अजिबात तिखट नाही आहे हा ठेचा। तुम्हाला कसा वाटला? तुम्ही पण असा घरी बनवा आणि आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।